जी मैंने थोड़ा पानी चाहिए था जी, पीना था पानी चाहिए था मैंने। थैंक यू। कहाँ है ये? मला नुकतंच जयंतच्या घरी अडकून आल्यामुळे त्याचा भास होतोय का, की खरंच जयंत होता? प्लीज एक मिनट एक मिनट त्यांना आतमध्ये आतमध्ये एक थोडं प्लीज तरी त्यांना आत राहू दे. या चिरंजीव, या सिद्धिराज, संपतराव गाडे पाटील, या स्वागत आहे आपलं. या जे काय तुम्ही बाहेर केलत ना, खरंच करायची गरज नव्हती. कशाला बोलवलं तुम्ही इथे? सिद्धू, असं काय म्हणतोयस? अरे माझा मुलगा आज कोर्टातून निर्दोष सुटून आला, सगळ्यांना कळलं पाहिजे ना, हो की नाही? खरंच हाडाचे राजकारणी आता पप्पा तुम्ही. नाही म्हणजे मुलासमोर सुद्धा मुखवटा काय तुमचा उतरत नाहीये. तुम्ही आम्हाला इथे का बोलवलंय हे न कळायला काय आम्ही लहान मुलं नाही. बरोबर आहे तुझं. राजकारण तुला चांगलंच कळतंय रे, कारण शेवटी गाडे पाटलांचं रक्त आहे ना तुझ्यात. मग आता तुला हेही कळायला हवं की राजकारणामध्ये हातात आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं असतंय. तुझ्या हातात एक चांगली संधी चालून आली. काय आहे ना सिद्धिराज, पक्षश्रेष्ठींचं म्हणणं आहे की जनतेचा मत लक्षात घेता निवडणुकीची उमेदवारी तुला द्यायला हवी. आणि म्हणूनच तुला पुन्हा स्वीकारण्याचा आम्ही मोठेपणा दाखवतोय. अरे जनसेवा पक्षाचा उमेदवार हे झोपडीत शोभून दिसत नाही ना. बाहेरची सगळी माणसं गेली आहेत आजी. मग कशाला झाकली बूट 1.25 लाखाची करताय? त्यापेक्षा सरळ सरळ उघड उघड मान्य करा ना
तुम्हाला आमची गरज होती. गरज? त्यात तुझा फायदा नाही का? नाही, मी स्वतःच्या फायद्यासाठी काही करतच नाही ना पप्पा. मी फक्त आणि फक्त जनतेच्या फायद्यासाठीच काम करतो. तर मग त्या जनतेसाठीच उमेदवारी घे. एक मिनिट. ऐकू नाही आलं मला. जरा मोठ्याने बोलता का तुम्ही? कानात पुढे घातलेस का? उमेदवारी घे. काय पप्पा? अहो काय ऐकूच येत नाही मला. मोठ्याने बोला ना, मोठ्याने. हा? चल तर घाण ठेवूनच आलायस. तर कान पण रस्त्यात विसरून आलायस. जनसेवा पक्षाकडून उमेदवारी घे. बघताय ना पप्पा काय बोलताय तुम्ही? कारण त्या दिवशी तर सगळे मिळून तुम्ही मला म्हणाला होतात ना की गाडे पाटील आडनावाशिवाय सिद्धिराजला बाहेर काही किंमतच नाही, लोक विचारणार नाही. आणि बघा ना, आज माझी कोर्टातून सुटका झाल्यानंतर सजवलेली जीप पाठवली या सिद्धिराजला घरी आणायला. ओवाळून स्वागत काय केलं माझं. आणि आत आल्यानंतर बघतो तर काय, खुद्द संपतराव सर्जेराव गाडे पाटील माझ्या जवळ येऊन मला म्हणतात, उमेदवारी घे. या सगळ्याचा अर्थ कळतोय ना तुम्हाला? सिद्धिराजला गाडे पाटलांची नाही, तर गाडे पाटलांना सिद्धिराजची गरज आहे. बरोबर ना आजी? आजी, तुला हो बोलावंच लागेल, नाही तर मी काही उमेदवारी घेणार नाही. हो. आणि भावना मला सांग ग, नक्की आज सकाळी काय प्रार्थना केली होतीस? कारण कमाल चाललाय दिवस. म्हणजे बघ ना, कोर्टातून माझी निर्दोष सुटका झाली, काही लोकांची अक्कल ताळ्यावर आली, आणि मला खात्री आहे की ही प्रार्थना तूच केली असणार. कारण दुसऱ्या कोणाचं मन साफ नाहीये. अरे सिद्धिराज, स्वतःच्या बापासमोर आणि आजीसमोर शहाणपणा दाखवतोस तू. या तुझ्या मॅडमच्या तिकडल्या घरचे संस्कार आता तुझ्यातही दिसायला लागलेत रे. सगळा माज आहे ना, माज हिनं भरवलाय रे सिद्धिराज. किती दिवस सुनेला नावं ठेवून तुम्ही तिचं छळ करणार आहात?